शेतकरी मित्रांनो, हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 25 जुलै. तर 25 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर 25 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या परिसरामध्ये पावसाची काय स्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर महाड त्याचबरोबर महाबळेश्वर हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागामध्ये दिवसभरामध्ये वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना दिसत आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण या परिसरामध्ये दिवसभर असणार आहे. त्याचबरोबर आपण इथे बघू शकता चिपळूण परिसर आहे, खेड आहे. तर खेडमध्ये जर आपण बघितलं, तर येथे देखील रिमझिम पाऊस हा शनिवारी 25 जुलैला दिवसभर असणार आहे. त्याचबरोबर दापोली, दाभोळ, मंडणगड, महाड, माणगाव, लवसा, त्याचबरोबर हरिहरेश्वर हा जर परिसर बघितला तर येथे देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. नागठाणे, पेण, अलिबाग, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, शहापूर, वडा, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, वडा, बोईसर, डहाणू, वापी, त्याचबरोबर वलसाड, अ, हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, घोटी, अकोले हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर निफाड, सिन्नर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर निफाड सिन्नरमध्ये देखील आपल्याला काही प्रमाणात येथे ढगाळ वातावरण दिसत आहे. चांदवड, मनमाड, त्याचबरोबर येवला, कोपरगाव, वैजापूर, खिरडी, गंगापूर. आता खिरडी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6च्या दरम्यान असणार आहे. त्याचबरोबर आपण जर श्रीरामपूर, लोणी हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस या भागामध्ये होणार नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर राहुरी, घोडेगाव परिसरात देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर ढवळपुरी, अहिल्यानगर, कडा, त्याचबरोबर पाथर्डी, त्याचबरोबर शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, कर्जत, करमाळा, कात्रज हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर इंदापूर, अकलूज, त्याचबरोबर इथे आपण बारामती, फलटण, जेजुरी, सासवड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर भोर, माहीम, वाई, सातारा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील पाऊस हा होणार आहे. अकलूज, इंदापूर, त्याचबरोबर पंढरपूर हा परिसर बघितला, तर येथे देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण संध्याकाळी दिसत आहे. कुठलाही पाऊस शनिवारी 25 जुलैला या भागामध्ये आपल्याला काही दिसत नाही आहे. त्याचबरोबर वैराग, बार्शी, त्याचबरोबर कुरुडवाडी, परांडा, धाराशिव, तुळजापूर, लोणार, अक्कलकोट हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. म्हणजे जास्त पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर नलदुर्ग, उमरगा, त्याचबरोबर निलंगा, औसा, लातूर हा जरी आपण परिसर बघितला, तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस नाही या भागात. त्याचबरोबर तेर, केज, अंबाजोगाई, वडवणी, परळी, हा परिसर बघितला, तर इथे देखील ढगाळ वातावरण आहे. आपण जर अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर भोकर, पेठउंबरी हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. नांदेड, त्याचबरोबर परभणी, पूर्णा, गंगाखेड, परतूर, माजलगाव, वडवणी, गेवराई, बीड या परिसरात देखील म्हणजे आपल्याला ढगाळ वातावरण या परिसरात दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस होणार आहे. गंगापूर, खिरडी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस संध्याकाळी 6च्या दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर शेवगाव, हिंगोली हा परिसर जर बघितला, तर शेवगाव, हिंगोली अ, हा परिसर
आपण जर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर परतूर, मालेगाव, वाशिम, अ, अर्नी, यवतमाळ, नेर, त्याचबरोबर कळंब, पुलगाव, अमरावती, अरवी, तेलगाव, त्याचबरोबर अचलपूर, अंजनगाव, त्याचबरोबर धरणी हा परिसर जर आपण बघितला, तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर वरारा, चिमूर, त्याचबरोबर उमरेड हा जर परिसर बघितला, साकोली, भंडारा, रामटेक, तुमसर, गोंदिया, आमगाव, देवरी हा परिसर जर बघितला आपण, तर या भागात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. कोरडं म्हणण्यापेक्षा या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 25 जुलैचा दिवसभराचं हवामान जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही भागात रिमझिम पाऊस आहे, काही भागात जोरदार पाऊस आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमधून शनिवारी 25 जुलैचा हवामानाचा अंदाज देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.